मी निलेश भानुदास वानखडे, राहणार इच्छा, तालुका मंगरुळनाथ, जिल्हा वाशिम, अल्पभूधारक शेतकरी आहे. टरबुजाचे क्षेत्र यावर्षी मी आपलं 12व्या महिन्यामध्ये 11 तारखेला लागवड केली होती 2 एकर क्षेत्रावर. परंतु एवढा खर्च वाढत गेला याच्यावाला महागाईमुळे, खत फवारे, औषधी याच्यामुळे खताचे भाव वाढलेले आहेत, सगळ्याचे भाव वाढलेले आहेत. परंतु एवढाही खर्च करून इकून तिकून असं करून बी या मालाले व्यापारी येत बी नव्हते आतापर्यंत आणि भेटत बी नव्हते. 15 दिवस झाले कंटाळून गेलो आम्ही की बाबा व्यापाऱ्यानं माल नेला पाहिजे. काही का भाव जायना बा, 2 रुपये 3 रुपये काही पण भाव जाऊ द्या, खर्च तरी निघाला आपला, थोडासा खर्च तरी निघाला, अशा उद्देशाने आम्ही 15 दिवस झाले व्यापाऱ्याच्या इकडे फिरत होतो. परंतु व्यापारी मागणीच नव्हता करत. व्यापारी प्लॉटमध्ये यायचा आणि पाहून चालला जायचा. पण यावर्षी आता यावेळी आखरीच्या टप्प्यात एक दिल्लीचे व्यापारी आलेले आहेत नवीनमध्ये. यायला आम्ही 6 रुपयानं आमच्या क्षेत्रावरला माल दिलेला आहे. आता हे काय भरल ते आता आखरी कटिंग चालू आहे. आज कटिंग भरल्यानंतर जे काही पैसे भेटतील आम्हाला त्याच्यातून समजा किती घाटा होईल किती नफा होईल हे तर काही सध्या सांगता येत नाही आम्हाला. एवढं आहे. मी मोहन बापूराव वानखडे, मुक्काम इचानागी, तालुका मंगरुळनाथ, जिल्हा वाशिम. मी 3 एकर क्षेत्रावर टरबुजाची लागवड केलेली आहे आणि आज तो प्लॉट विक्रीस आला. 15 दिवसापासून व्यापारी न मिळाल्यामुळे आमचा प्लॉट जागच्या जागेवर आलेला आहे. तरी दिल्लीचे व्यापारी काल आले आणि त्यांनी सौदा केला 6.5 पावणे 7 रुपयानं आणि आम्ही त्यांना माल दिलेला आहे. तरी टरबुजाची शेती ही न परवडणारी आहे. त्याच्यामुळे आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, कारण हा एवढा मोठा खर्च होऊन त्याची हे भेटत नाही आहे. जे पैसे पाहिजेत ते मिळत नाहीत. त्याच्यामुळे आम्ही हा प्लॉट खर्च कसा तरी निघेल या उद्देशाने आम्ही दिल्लीच्या व्यापाऱ्यांना दिलेला आहे. शासनानं जर मदत केली तर आम्हाला फारच चांगली गोष्ट होईल, कारण 6 रुपयानं म्हणजे काहीच असं म्हणजे खर्च पण निघत नाही. त्याच्यामुळे हा प्लॉट सर्व बाजूने चांगला असून पण व्यापारीच मिळत नव्हते, कारण भाव पूर्ण पडलेले आहेत. तरी शासनानं जे होईल त्या पद्धतीनं मदत देण्याची कृपा करावी. माझं नाव ओम ज्ञानदेव वानखडे, राहणार इचानागी, तालुका मंगरुळनाथ, जिल्हा वाशिम. मी सोयाबीन, हरभरा, कांदा हे पीक वगळता व काहीतरी नवीन उत्पादन करावं म्हणून यावर्षी टरबुजाची लागवड केली. 1 डिसेंबर 2025 या दिवशी मी 25 पाकिटाची लागवड केलेली आहे आणि त्या संकटाला सामोरं देत करपा रोग आहे, भुरी रोग आहे, या रोगातून बाहेर निघून मी सोन्यासारखा माल पिकवला. परंतु परिस्थिती अशी झाली की व्यापारी फोन उचलायला तयार नाही. इकून तिकून कोण उचलला तर म्हणते 3 रुपये किलो, 5 रुपये किलो, 6 रुपये किलो. या भावानं जर माल दिला तर मुद्दल पण निघणं महत्त्वाचं नाही, म्हणजे मुद्दल पण निघू शकत नाही. एवढं हाल सध्या आमच्या टरबूज वाल्याचे चालू आहेत. आता आज आम्ही कसं तरी करून एक व्यापारी आणला, हे 5.5 रुपयानं तोडतो म्हणते. आता हे जर दिला नाही तर उन्हीचे डाग या टरबुजाला पडत आहेत, वेल सुकत आहेत, पाण्याचं तोडा इथं निर्माण झालेला आहे. आम्हाला याचा करावं काय हे आम्हाला कळत नाही. एक तर रमजान महिना खतम होत आला, रमजानच्या भरोश्यावर आम्ही टरबूज लावले, थंडीनं साथ नाही दिली म्हणून टरबूज आमचे रमजानमध्ये आले नाही. आता इकडून तिकडून आले तर हे इकडे नाका बंद आहे, पार्ट्या येऊ नाही राहिल्या, व्यापारी बंद आहे, कच्चा माल आहे, हे पूर्ण बहाणे हे आपल्याला देत आहेत. आता इथून कसं तरी करून यायला 5-6 रुपयानं हे माल देऊन हे आपलं कसं तरी मुद्दल तयार करणं आहे आणि बस हे आता असंच माल ठेवून आहे.